नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक रुचकर होण्यासाठी उपयुक्त अशा किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. दूध किंवा भाजी गॅसवर राहिली आणि चुकून जर आपण गॅस बंद करायचा विसरला तर अशा वेळेला ते दुधाचे पातेले खूप जास्त काळे कुट्ट होते आणि कितीही घासले तरी सुद्धा त्याचे काळे अजिबात निघत नाही. तर काळी झालेली भांडी झटपट स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर टाकून अर्धा तास भिजत घाला व नंतर तारेच्या घासणीने घासा. यामुळे पातेले किंवा काळे झालेले भांडे एकदम छान असे चमकेल. टिप नंबर 2. मऊ लुसलुशीत आणि जाळीदार इडली बनविण्यासाठी इडलीच्या पिठामध्ये अर्धा चमचा इनो टाकल्यामुळे इडली छान हलकी अशी होते आणि इडलीला छान जाळी पण पडते. तर इडली बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करा. टीप नंबर 3. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. तर पावसाळ्याच्या दिवसात बाजारातून पालेभाजी विकत आणल्यानंतर आधी त्याची मुळे चाकूने किंवा सुरीने कापून घ्यावी, कारण त्यात जास्त प्रमाणात माती असते. व नंतर ती भाजी व्यवस्थित नीट निवडून साफ करून स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळेस धुवून घ्यावी. तर बाजारातून पावसाळ्याच्या दिवसात पालेभाजी आणल्यानंतर तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 4. टॅमॅटो जास्त दिवस टिकविण्यासाठी बाजारातून नेहमी कडक टॅमॅटो बघून आणावेत आणि एखाद्या डब्यात किंवा बरणीत भरून ठेवताना देठाची बाजू खाली ठेवावी, म्हणजे टॅमॅटो जास्त दिवस टिकतात. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी टीप नंबर 5. पावसाळ्याच्या दिवसात शेंगदाण्याला बुरशी येऊ नये यासाठी शेंगदाणे उन्हात वाळवून नंतर प्लास्टिकच्या पिशवीत पॅक करून फ्रीजरला ठेवावे. टीप नंबर 6. कापुराचा वापर आपण घरातील माशांना दूर करण्यासाठी करू शकतो. त्याचा गंध इतका तीव्र असतो की माशा त्याच्या वासाने लगेच पळून जातात. यासाठी कापुराचे बारीक गोळे तयार करा व नंतर पाण्यात मिसळा. तयार पाणी एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरा. जेथे माशा असतील तेथे तो स्प्रे करा. यामुळे माशा पळून जातील. तर पावसाळ्यामध्ये बऱ्याचशा घरामध्ये बऱ्याचशा माशा येतात, त्या पळवून लावण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करू शकता. टिप नंबर 7. पावसाळ्याच्या दिवसात कांद्याला काळी बुरशी असते, त्यामुळे कांदा सोलल्यानंतर त्याचं सालपट काढून स्वच्छ धुवून घ्या व नंतर कांदा चिरा. यामुळे कांद्याची काळी बुरशी निघून जाते व काळ्या बुरशीमुळे आपला हात पण घाण होत नाही. तर पावसाळ्यामध्ये कांदा चिरण्या अगोदर ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 8. साबुदाणा खिचडी जास्त प्रमाणात उरली असेल तर ती उन्हात वाळवून नंतर तेलात तळून घ्यावी व तुम्ही तिचा छान असा उपवासाचा चिवडा म्हणून देखील वापर करू शकता किंवा खाऊ शकता. अत्यंत महत्त्वाची व खास टीप नंबर 9. आपल्या घराचा मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित करता येईल तेवढा करावा. तसेच मुख्य दरवाजासमोर कधीही चप्पल बूट काढू नयेत. टीप नंबर 10. कोथिंबीर वडी करताना वडी उकडल्यानंतर 10 ते 15 मिनिटे फ्रीजमध्ये थोडा वेळ कोथिंबीर वडी ठेवावी व नंतर फ्राय करण्यासाठी कापावी. तर कोथिंबीर वडी बनवताना ही ट्रिक ट्राय करू शकता. टीप नंबर 11. चहासाठी आलं किंवा अद्रक लागतं, तर हे अद्रक बाजारातून आणल्यानंतर साफ करून ठेवावं. प्रत्येकाच्या कामी येईल अशी टीप नंबर 12. सर्दी खोकला होत असेल तर तुळस, आलं, काळी मिरी, लवंग, दालचिनी, ज्येष्ठमध पाण्यात उकळून हा काढा तयार करावा. यामुळे सर्दी खोकला बरा होतो. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टीप नंबर 13. जर पुरण पातळ झाले असेल तर त्यामध्ये पुरण गरम करताना 1 चिमूटभर खायचा सोडा टाकायचा. असं केल्यास पुरण आळून येते. प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये आवडता नाश्ता तो म्हणजे पोहे.
टिप नंबर 14. पोहे बनवताना ते मोकळे बनवण्यासाठी पोहे भिजवून झाल्यानंतर प्लेटमध्ये पसरवून त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालून मिक्स करा. त्यानंतर पोहे बनवा. यामुळे पोहे छान मोकळे सळसळीत असे होतात. तर पोहे बनवताना ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 15. बटाट्याची कोरडी भाजी बनवताना फोडणीमध्ये एक मोठी विलायची अख्खी घालावी. यामुळे बटाट्याची कोरडी भाजी खूपच जास्त स्वादिष्ट लागते. अतिशय खास व महत्त्वाची टिप नंबर 16. लहान बाळांना सकाळच्या कोवळ्या उन्हात 15 ते 20 मिनिटे धरल्याने त्यांची हाडे मजबूत होतात. प्रत्येक सुगरणीने लक्षात ठेवण्यासारखी साधी सोपी पण खास टिप नंबर 17. खिरीमध्ये जायफळ व वेलची पूड टाकायची असेल तर खीर शिजत आल्यावर शेवटी टाका. यामुळे खिरीला छान अशी चव येते. टिप नंबर 18. उशीशिवाय झोपल्याने पाठदुखी कमी होते आणि पाठीचा कणा मजबूत होतो. प्रत्येक गृहिणीच्या व प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी टिप नंबर 19. गुलाबजामुन सावकाश व मंद गॅसवर तळावेत. पोटात कच्चे राहिले तर गुलाबजामुन झाल्यावर आवळून घट्ट होतात. अतिशय खास व लक्षात ठेवण्यासारखी टिप नंबर 20. रव्याचे आप्पे चविष्ट होण्यासाठी रवा भिजत घालताना त्यामध्ये 2 चमचे दही अवश्य घाला. मग फोडणीसाठी त्या तेलामध्ये जिरे, मोहरी, मेथीदाणे, कढीपत्ता घालून ती फोडणी आप्पेच्या मिश्रणात घाला आणि मग नेहमीप्रमाणे आप्पे बनवा. यामुळे रव्याचे आप्पे अत्यंत टेस्टी असे होतात. प्रत्येकाच्याच कामी येईल अशी अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 21. गुलाबाच्या फुलांचा वास घेतल्याने डिप्रेशन कमी होते. टिप नंबर 22. ओल्या कापडाने खिडक्यांच्या काचा साफ केल्यानंतर न्यूजपेपरच्या तुकड्याने काचा पुसा. त्यामुळे काचेची पारदर्शकता वाढेल आणि ती खूप जास्त चमकेल. तर खिडक्यांच्या काचा साफ केल्यानंतर तुम्ही ही ट्रिक नक्की फॉलो करा. साधी सोपी पण महत्त्वाची टिप नंबर 23. सतत वाकून टीव्ही पाहिल्याने पाठीचा कणा आणि मानेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. टिप नंबर 24. पोटावर झोपणाऱ्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका हा जास्त प्रमाणात असतो. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 25. सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि आपले वजन कमी होण्यास देखील मदत होते. प्रत्येक महाराष्ट्रीयन सुगरणींसाठी अतिशय खास टिप नंबर 26. वरण बनवताना त्यामध्ये चिमूटभर कसुरी मेथी नक्की घाला. यामुळे वरण चवदार बनते. प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी टिप नंबर 27. ज्या स्त्रियांची उंची खूप कमी आहे त्यांनी कुठेही बाहेर जाताना साडी थोडी लांब घालावी आणि हाय हील्स घालावेत. यामुळे आपली उंची झाकली जाते आणि आपण 4 चौघामध्ये देखील उठून दिसतो. तर तुमची पण उंची जर कमी असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की फॉलो करा. अतिशय खास टिप नंबर 28. मुख्य दरवाजावर कोणत्याही देवी देवताचे फोटो किंवा चित्र लावू नये. फक्त शुभचिन्हेच लावावीत. टिप नंबर 29. मुख्य दरवाजासमोर कधीही अंधार ठेवू नये. टिप नंबर 30. अंगावर पित्त उठत असेल तर पुदिन्याच्या पानाचा रस अंगाला लावल्यास आराम मिळतो. माझ्या प्रत्येक मैत्रिणीने व प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी खास टिप नंबर 31. महिलांनी रोज एक तरी फळ खावे, कारण त्यात अधिक प्रमाणात झिंक असते, जे आपली त्वचा किंवा केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असते. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 32. नियमितपणे आहारात भाताचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. त्यासाठी आहारात भाताचे प्रमाण कमी व चपाती जास्त खावी. टिप नंबर 33. वारंवार लघवी होत असेल तर भाजलेल्या हरभऱ्याचे सेवन करावे. टिप नंबर 34. पावसात शूज ओले झाले असतील तर ते लवकर सुकत नाहीत
आणि खराब देखील त्याचा वास येतो. अशा वेळी न्यूजपेपरचा गोळा करायचा आणि शूजच्या आत घालून ठेवायचा. यामुळे शूज लवकर सुकतील आणि त्याचा कुबट वास देखील येणार नाही. प्रत्येक महिलेसाठी खास टिप नंबर 35. जर तुम्हाला थकवा जाणवू लागला असेल तर थोडा गूळ खा. त्यामुळे तुमची एनर्जी वाढेल. वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.